एक नंबर झाली. हाय फ्रेंड्स, आज आपण काय बनवणार आहोत? मच्छी. कोणती मच्छी? रस्सावाली. मच्छीचं नाव बांगडा आणि मांदेली. हे दोन्ही फिश आपण एकत्र बनवणार आहोत गावच्या स्टाईलमध्ये. तर चला आपण वळूया मच्छीकडे. ही बघा फिश आहे बांगडा आणि मांदेली. ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता वहिनी सांग काय काय घेतलंयस? एक कांदा, हा. 2 कोकम, हम्म, टोमॅटो 1, हम्म, हा मच्छीचा पोळी मसाला, हम्म, हा लाल तिखट मसाला थोडासा आणि हळद. ठीक आहे. आता आपण या टोपामध्ये करायचंय. तेल किती? 2 चम्मच. 2 चमच. 2 चम्मच तेल घेतलंय. मग 2 कोकम. आपण हे सगळं डायरेक्ट टाकणार आहोत. म्हणजे आपण कसं आधी कांदा फ्राय करून घेतो. नाही तसं नाही, मिक्स करायचं. अच्छा, डायरेक्ट मिक्स करायचं. डायरेक्ट मिक्स करायचं. ही गावची स्टाईल आहे. आपण मुंबईला कसा कांदा पहिला पोळून वगैरे घेतो, मग टमाटर टाकतो, मग मसाले टाकतो. तसं नाही, डायरेक्ट सगळं टाकायचं आहे. त्याच्यात कांदा टाकायचा आहे, टमाटर टाकायचं आहे, त्याच्यानंतर हे काय बोलतात त्याला, कोकम आणि हे बाकीचे तुम्हाला दाखवले जे मसाले ते, आणि चवीपुरतं मीठ ते नंतर टाकायचं. ह्याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं कांदा टमॅटोमध्ये मसाले सगळे. बरोबर ना? तू बोल आता. आणि मग मिक्स केल्यानंतर हम्म. मच्छी घेऊन त्याच्यामध्ये मग मिक्स करायची. म्हणजे त्या मच्छीला पण हा कांदा टमाटर सगळा एकजीव झाला पाहिजे. एकदम मच्छी बनवण्याची सोपी पद्धत आहे ना ही. तू कुठे शिकलीस? गावी राहायची ना मी, तेव्हा गावी शिकली. अच्छा, म्हणून ही गावच्या पद्धतीची मच्छी आहे. आता काय करायचंय? पाणी घ्यायचं. पाणी घे. थांबा एक मिनिट. मग त्यात हा, आता 1 ग्लास पाणी ओतलंय काय? 1 ग्लास पाणी होते. हम्म. आपल्याला पाहिजे तर आपण 2 ग्लास पाणी घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा लागेल तेवढा. रस्सा पाहिजे असेल तेवढं बस. आपण त्यात पाणी टाकायचंय. म्हणजे स्वच्छ धुवून घ्या. फक्त गॅसवरती ठेवला आणि बोलते झाली मच्छी. आता हे थोडं चवीपुरतं मीठ. ठीक आहे. तरी अंदाजे किती टाकलंस? 1.5 चम्मच. 1.5 चम्मच टाक. ओके, ठेवायचंय. तुला कोणत्या कोणत्या मच्छी आवडते खायला? चिकन आवडतं, मच्छी आवडते, काय आवडते? चिकन नाही आवडत. मग मच्छी सर्व प्रकारच्या आवडतात. सर्व प्रकारच्या मच्छी आवडतात, म्हणून ती मच्छी एकदम चांगल्या पद्धतीने बनवते. तुम्हाला अजून कोणती मच्छीची रेसिपी जर काय पाहिजे असेल गावरान पद्धतीची तर तू सांगशील? हा, मी सांगेन. आता ह्याला कड आला की, तर आता ह्याला कड आलाय. कोळी मसाल्यामुळे आणि लाल तिखट मसाल्यामुळे कलर पण ह्याला छान आलाय. आता थोडा अर्धा 1 तासाने ती मच्छी होऊन जाईल. अर्धा 1 तास लागेल मच्छी? अर्धा तास. हे पाणी आटेल आणि मच्छी शिजेपर्यंत आपल्याला ते उकळवून घ्यायचं आहे.
एवढा अर्धा तास लागणार नाही. माझी भावजं थोडीशी जराशी अशी घाबरलेली आहे व्हिडिओ काढते म्हणून, त्याच्यामुळे तिच्या तोंडातनं अर्धा तास निघालाय. पण मच्छी आपल्याला कळतेच की मच्छी शिजले की नाही शिजले. 15 ते 20 मिनिटं लागतील मच्छी शिजायला, कारण का आपण 2 मच्छ्या एकत्र टाकले आणि आय थिंक सो मांदेली जी आहे ती लवकर शिजते आणि बांगडा तो त्याला थोडा वेळ लागतो. तर बांगडा शिजला की आपली मच्छी रेडी होईल. बरोबर ना? हा बरोबर. चला तर मग. आहा, काय सुगंध येतोय, पण मी मच्छी खात नाही. सोनू आता आमचा आज लोणचं खातोय. लोणचं नाही, ते भयाचा आचार आहे. भैयाचा आचार. मेड बाय वहिनी. येस. एक नंबर झाले वहिनी, छान, एकदम छान. खरंच एक नंबर. स्माइल करा. मसाले बिसाले तर म्हणजे गावच्या सारखे एकदम झाले, मस्त. गावच्या चुलीवर कशी होते तशी झाली. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर डू लाईक, शेअर, कमेंट्स अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल विच इज वनवीर फॅमिली. बघा कसं सोनू बाबा आणि